अशोक चव्हाण पत्रकार परिषद घेतात, थेट जाऊया. कॉन्फरन्सला कदाचित हजर राहतील किंवा व्हीसीवर राहतील अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. हा कायदा जो राज्य शासनाने पारित केलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्रामध्ये टिकला पाहिजे म्हणून केंद्र सरकारचंही या ठिकाणी सहकार्य अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे की मागची सुनावणी जी सुप्रीम कोर्टात झाली त्या सुनावणीमध्ये अटॉर्नी जनरलला सुद्धा आता नोटीस काढण्यात आलेली आहे. म्हणजे केंद्र सरकारचे सर्वोच्च लॉ ऑफिसर ज्याला म्हणू अटॉर्नी जनरल यांना सुद्धा पार्टी करण्यात आलेला आहे, त्यांना सुद्धा नोटीस ही काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मला वाटतं केंद्र सरकारला चांगली संधी उपलब्ध झालेली आहे की त्यांनी या सर्व बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ किंवा मराठा आरक्षणच नव्हे तर EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असो, तामिळनाडूचं आरक्षण असो आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत सध्या न्यायप्रविष्ट त्या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेण्यासाठी केंद्र सरकारला ही सुवर्ण संधी आहे असं आमचं मत आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही असा संभ्रम मधल्या काळात निर्माण झालेला होता. आतापर्यंत केंद्र सरकारने या बाबतीमध्ये कुठलाही खुलासा किंवा पुढाकार घेतला नव्हता, परंतु मला वाटतं की आता ही संधी त्यांना आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये नोटीस काढली असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्पष्टीकरण आणि समर्थन या दोन्ही गोष्टी त्यांना सकारात्मक करता येतील. आमच्या केंद्र सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करावा. SEBCच्या आरक्षणाची सुनावणी म्हणजे तामिळनाडूकडून 69% आरक्षण व केंद्र सरकारचं 10% आर्थिक मागास प्रवर्गाचं आरक्षण या संदर्भात ज्या याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या सर्वांच्या प्रकरणामध्ये जे इतरांना स्टे लागू नाही आहे तो मराठा आरक्षणासंदर्भात लावू नये. कारण हे सर्व इथं आपण पाहताय की केवळ मराठा आरक्षणाच्या बाबतीतच स्थगिती आहे, पण EWSच्या बाबतीत असो किंवा तामिळनाडूच्या संदर्भातला असो इथे कुठल्याही प्रकारचं स्थगिती नाही आहे, परंतु ते प्रलंबित असताना सुद्धा त्यांना स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा विषय त्यांनी घ्यावा आणि ही स्थगिती उठवण्याच्या संदर्भामध्ये जी याचिका त्यांनी दाखल करून त्याच्यामध्ये समर्थन द्यावं. आणि त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की 50%च्या वर आरक्षण गेल्या जी मर्यादा होती 50%च्या वर आरक्षणासंदर्भातली ती इंदिरा साहनी केस जी झाली सुप्रीम कोर्टामध्ये त्या केसचा हवाला देत आरक्षण 50%च्या वर गेल्यामुळे त्याला प्रतिबंध करणारा निर्णय हा इंदिरा साहनीच्या या सगळ्या प्रकरणात झाला होता. आता इंदिरा साहनीचं प्रकरण होऊन जवळपास 30 वर्ष निघून गेलेली आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, आता आजच्या या 30 वर्षानंतर इंदिरा साहनी प्रकरणाच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. जे मागे कपिल सिब्बल यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय घेतला होता की इंदिरा साहनी 30 वर्षापूर्वीचा विषय आहे आणि म्हणून या निकालाचं पुनर्विलोकन व्हावं आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जो विषय आहे तो विषय इंदिरा साहनीशी निगडीत त्यांनी केलेला असल्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की इंदिरा साहनीचा निकाल हा 9 मेंबर बेंचने घेतला होता. आमचं म्हणणं की मराठा आरक्षण सुनावणी सुद्धा 9 किंवा 11 जजेसच्या बेंच समोर जावी अशी प्रामुख्याने आमची मागणी. कारण आता जे बेंच आहे ते 5 जजेसचं बेंच आहे आणि 5 जजेसचा बेंच
हे 11 जजेसच्या बेंचचा इंदिरा साहनीचा निर्णय ओव्हररूल करू शकत नाही आणि म्हणून 9 किंवा 11 मेंबर्सचं बेंच त्या ठिकाणी गठीत करून हा विषय सर्व हा त्यांनी तिथे घ्यावा, अशा प्रकारची आमची विनंती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये राहणार आहे. म्हणजे याशिवाय आमची जी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने तामिळनाडूमधील आरक्षणाला घटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये संरक्षण प्राप्त आहे, 9 शेड्यूलचं त्यांना संरक्षण आहे तामिळनाडूच्या केसमध्ये, त्याच पद्धतीने संविधानिक संरक्षण महाराष्ट्राच्या SCBC आरक्षणाला देण्यासाठी केंद्राने उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे केंद्र सरकारकडे आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने तामिळनाडूला आरक्षणाच्या घटनेच्या 9व्या शेड्यूलमध्ये 9 शेड्यूलमध्ये घातल्यामुळे संरक्षण प्राप्त आहे, तशाच पद्धतीने मराठा आरक्षणाला सुद्धा 9 शेड्यूलमध्ये घालून संरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आमची केंद्र सरकारकडून आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की जर मराठा आरक्षण टिकलं तर देशातील अनेक राज्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. हा फक्त आरक्षण मराठा आरक्षणापुरती मर्यादित असं मी म्हणणार नाही. बाकीचे आरक्षण जी आहेत, तामिळनाडू आहेत, EWS आहे, की अन्य राज्यांची जी काही आरक्षणं टिकवण्याच्या बाबतीमध्ये जी काही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात आहेत अन्य राज्यांची, त्यांना सुद्धा या निर्णयाचा बेनिफिट होईल आणि म्हणून इतर राज्यांच्या बरोबर ही सर्व एकत्रपणे हे सर्व केलं पाहिजे, अशी आमची धारणा आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मला एक विनंती करायची, किंबहुना आव्हान करायचं आहे की त्यांचा जो प्रभाव केंद्रामध्ये आहे ते केंद्र सरकारकडून योग्य पावलं उचलली जातील, या अनुषंगाने त्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत. सर्व राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे एकजूट दाखवून राज्याच्या विधिमंडळामध्ये एकजुटीने मराठा आरक्षणाचा कायदा त्या ठिकाणी पारित केला होता, तशाच पद्धतीने आता भाजपच्या नेत्यांना मी विनंती करेन की केंद्र सरकारमध्ये जाऊन आपलं वजन त्यांनी वापरावं आणि ह्या 2-3 विषयाचा मी जो जिकर केला आहे त्याच्यासाठी अटॉर्नी जनरलच्या माध्यमातून केंद्र सरकारची बाजू मांडणार, त्यामुळे त्यांनी ते बाजू व्यवस्थित मांडावी आणि आपल्या एकजुटीचं दर्शन त्यांनी घडवावं, अशा प्रकारची मी त्यांना विनंती करणार आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि EWS यांना सुद्धा या बाबतीमध्ये त्याचे एकत्रपणे प्रयत्न झाला पाहिजे आणि मराठा आरक्षण त्याही केसेस बरोबर. आणि मला अजूनही सांगायचं आहे की माझ्या माहितीप्रमाणे 11 किंवा 12 तारखेला, एक्झॅक्ट तारीख लक्षात नाही, 11 किंवा 12 तारखेला काही इतर याचिकाकर्त्यांनी तामिळनाडूच्या बाबतीमध्ये आणि EWSच्या बाबतीमध्ये इतर ते मॅटर आता सुनावणीला हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे या संदर्भातलं, तर कदाचित तिथे काय घडतं हे आता पाहावं लागेल. परंतु आता ही इतर याचिकाकर्त्यांनी त्या राज्यातल्या तामिळनाडूच्या आणि EWS संदर्भातले मला वाटतं काही सुनावणी कदाचित 11 किंवा 12 तारखेला अपेक्षित आहे. मला निश्चित तारीख लक्षात नाही, पण ते सुद्धा त्या ठिकाणी चर्चेला घेणार आहेत अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता वेग घेऊ लागलेली आहे आणि त्यामुळे हे सर्व आपल्याला करायचं आहे. पुढचं एक महत्त्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की पंतप्रधानांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक विनंती पत्र जाणार आहे. आता जे मुद्दे मी उपस्थित केलेले आहेत ते देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक विनंती पत्र आम्ही करणार आहोत. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता जे मुद्दे मी उपस्थित केले आहेत त्या अनुषंगाने पंतप्रधानांना सुद्धा विनंती करून केंद्र सरकारने ती बाजू मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि अन्य राज्यातले जे विषय आहेत याचाही त्यांनी विचार करावा आणि सकारात्मक बाजू घेऊन केंद्राने भूमिका घ्यावी. आणि मुख्य सचिवांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की त्यांनी सुद्धा केंद्र सरकारमधील मग ते लॉ मिनिस्ट्री असो आणि एजींनाही सांगितलं की अटॉर्नी जनरल असतील त्यांनाही, तर अशा पद्धतीने मग ते ॲडव्होकेट जनरल असतील किंवा मुख्य सचिव असतील यांचाही त्या ठिकाणी प्रयत्न आमचा राहील की त्यांनी सुद्धा संबंधितांना पत्रव्यवहार करावा, आपली बाजू त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडली जावी असा प्रयत्न त्यांनीही करावा. आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगितलं, त्यांनी मान्य केलंय की ते पत्र पंतप्रधान लवकरच या बाबतीमध्ये पाठवणार आहेत.
मला वाटतं खासदार संभाजीराजे पंतप्रधानांना भेटण्याची वेळ त्यांनी मागितलेली आहे. त्यांना वेळ अद्याप मिळाली की नाही मला अजूनही काही कळलेलं नाही, की वर्तमानपत्रामध्ये मध्य बातम्या आल्या होत्या की ते वेळ मागतायत. तर त्यांनाही वेळ जर लवकर मिळाली तर ते सुद्धा या दृष्टीने पंतप्रधानांकडे जाऊन आम्ही तर म्हणेन की एवढ्यावरच थांबता गरज नाही आहे. मी विनंती प्रयत्न हाही करेन की महाराष्ट्रातले विविध पक्षाच्या खासदारांनी सुद्धा या बाबतीमध्ये पंतप्रधानांकडे डेलिगेशन घेऊन हा विषय त्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घालावा, जेणेकरून या विषयासंदर्भामध्ये, कारण हा विषय कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या गटाचा किंवा कोणाचा असायचं कारण नाही आहे. महाराष्ट्रातले जेवढे संसद सदस्य आहेत त्यांच्या वतीने पंतप्रधानांकडे जाण्यासंदर्भामध्ये मी त्यांना विनंती करणार आहे. तर ही आत्तापर्यंतच्या ज्या घडामोडी आहे त्या मी फक्त आपल्याला अपडेट करण्याकरता ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अटर्नी जनरलला जे नोटीस दिलंय त्याचा नेमका संदर्भ काय आहे? हे मागची जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये केंद्र सरकारला पार्टी करण्यासंदर्भात काही चर्चा मागच्या हिअरिंगमध्ये झालेली आहे आणि म्हणून त्या सर्वोच्च न्यायालय म्हणाले की लेट द नोटीस बी इश्यू टू दी अटॉर्नी जनरल. हा कोर्टाने डायरेक्शन दिली की त्यांना सुद्धा याच्यामध्ये नोटीस इश्यू करा. त्यामुळे ते तिथे त्यांना हजर राहून भूमिका घ्यावीच लागेल.